आता तुमची बोर्डाची परीक्षा सुरू होणार आहे, पण त्याआधी एक प्रेस नोट रिलीज झालेली आहे बाळांनो. बोर्डाद्वारे आणि पेपर सेटरद्वारे ही प्रेस नोट रिलीज करण्यात आलेली आहे बाळांनो. याच्यामध्ये तुमचे वगळता येणारे आणि न वगळता येणारे चॅप्टरांची सूची जाहीर करण्यात आलेली आहे, म्हणजे जेणेकरून विद्यार्थी सगळ्यात जास्त पास होतील, जेणेकरून स्टेटचं पासिंग पर्सेंटेज वाढेल, जेणेकरून कोणत्याही विद्यार्थ्याचं पुढचं शिक्षण नको थांबायला. त्यामुळे पेपर सेटर्सने आणि बोर्डाने काही चॅप्टरची सूची डिक्लेअर केलेली आहे बाळांनो. त्याच्यामध्ये वगळता येणारे चॅप्टर म्हणजे जे चॅप्टर तुम्ही सोडून पण गेले तरी तुम्हाला जास्त तुमचा अफेक्ट होणार नाही तुमच्या परीक्षेवरती, आणि असे काही चॅप्टर ज्याच्यातून सगळ्यात जास्त प्रश्न येणार आहेत त्यांना तुम्ही अजिबात वगळू शकत नाही, अशा चॅप्टरांची सूची जाहीर करण्यात आलेली बाळांनो. सगळ्या गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे, फक्त व्हिडिओला पूर्ण बघा बाळांनो. आणि नेक्स्ट व्हिडिओ माझा पेपर लीक वरती असणार आहे, ठीक आहे, इंग्लिश पेपर लीक वरती. जर तो व्हिडिओ तुम्हाला हवा असेल बाळांनो, प्लीज या व्हिडिओचे 1000 लाईक्स कंप्लीट करा. मी इंग्लिश पेपर लीक वरती व्हिडिओ टाकेल, 100% सांगेल कोणत्या सेक्शन मधून कोणते प्रश्न येणार आहेत, एक्झॅक्ट प्रश्न येतील. फक्त या व्हिडिओमध्ये तुम्हाला 1000 लाईक्स कंप्लीट करायचे आहेत बाळांनो. एवढी मेहनत घेतोय बाळांनो, दिवसाचे 2-2 व्हिडिओ टाकतोय, तुम्ही एक लाईक नाही करू शकत बाळांनो. प्लीज व्हिडिओला लाईक करा बाळांनो, जेणेकरून एक मोटिवेशन येईल आणि तो व्हिडिओ मी लवकरात लवकर अपलोड करेल बाळांनो. आणि प्रत्येक विद्यार्थी कॉमेंट करेल इंग्लिश पेपर लीक, जेवढे जास्त कॉमेंट येतील तेवढा लवकर व्हिडिओ येईल, ठीक आहे. चला, त्याआधी चॅनलला सबस्क्राईब करा बाळांनो, ठीक आहे. लास्ट व्हिडिओची विनर तेजल देवरी होती, जिला 1500 रुपीचा अमेझॉन वाउचर गेलेला आहे. प्रत्येक व्हिडिओमधून आपण एक लकी सबस्क्रायबरला पिक करतो बाळांनो. नेक्स्ट व्हिडिओचे तुम्ही असू शकता, ठीक आहे. आणि सबस्क्राईब त्या वाउचरसाठी नका करू बाळांनो, सबस्क्राईब या पर्पजसाठी करा ना, तुम्हाला 95% काढायचे आहेत बोर्डात, ठीक आहे. 95% माझ्यावरती सोडा, मी तुमचे 95% पॉसिबल करून दाखवेल बाळांनो, जर तुम्ही मला व्यवस्थित प्रत्येक माझा व्हिडिओ जो येतो तो बघितला तर. आणि तो व्हिडिओ तेव्हाच तुमच्यापर्यंत पोहोचेल बाळांनो जेव्हा तुम्ही ते लाल बटन क्लिक केलेलं असेल, ठीक आहे, जेणेकरून तुमच्या फीडवरती तो व्हिडिओ येईल, ठीक आहे. नक्की सबस्क्राईब करा. व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करा बाळांनो. 10वी बोर्डाच्या विद्यार्थ्यांसाठी सेपरेट व्हॉट्सअप ग्रुप क्रिएट केलेला आहे. कुठूनही काही प्रश्न समजला सगळ्यात पहिले व्हॉट्सअप ग्रुपला येईल, म्हणून लगेच व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करा बाळांनो. लीक प्रश्न वगैरे सगळ्या गोष्टी समजून घ्या आता, है ना. चला, आता बोर्डाने ज्या गोष्टी सांगितल्या त्या पहिले मी तुम्हाला सांगतो. 2 सेक्शन मध्ये सूची जाहीर करण्यात आलेली बाळांनो, बोर्डाने आणि पेपर सेटरद्वारे, ठीक आहे. पहिली म्हणजे तुमची सूची आहे बाळांनो, जे चॅप्टर वगळू शकतात, म्हणजे ते स्किपेबल चॅप्टर आपण त्यांना कन्सिडर करू बाळांनो. आणि जे काही असतात जे नॉन स्किपेबल असतात बाळांनो, ज्यांना तुम्ही अजिबात वगळू शकत नाही, म्हणजे अजिबात स्किप करू शकत नाही. याच्यामधून सगळ्यात जास्त पेपरमध्ये प्रश्न आलेले असतात. याच्यामधून सगळ्यात कमी प्रश्न पेपर सेटर बोर्डात टाकतो. आता स्वतः जर पेपर सेटर सांगतोय की या चॅप्टर्समधून आम्ही खूप कमी प्रश्न टाकलेत, तर ते चॅप्टर तुम्ही आता थोडंसं कमी लक्ष द्या ना त्या चॅप्टरवरती, आणि अशा चॅप्टरवरती जास्त लक्ष द्या ना ज्याच्यामध्ये पेपर सेटर स्वतः सांगतोय की आम्ही सगळ्यात जास्त प्रश्न टाकलेले आहेत. गोष्ट समजते मी काय सांगण्याचा प्रयत्न करतो, ही गोष्ट समजली तुम्हाला. आता बघूया कोणते चॅप्टर असे पेपर सेटरने सांगितले जेणेकरून तुम्हाला लवकरात लवकर तुम्ही त्यांचा फायदा घेऊ शकतात, ठीक आहे. सुरू करूया बाळांनो आपण सायन्स पासून, ठीक आहे. चला, आज मॅथ्स पासून सुरू करूया, ठीक आहे. M1 पासून सुरू करूया, म्हणजे अल्जेब्रा पासून सुरू करूया बाळांनो. आपण अल्जेब्राचा आपण 2 सेक्शन मध्ये डिवाइड करूया, ठीक आहे. पहिले म्हणजे बाळांनो तुमचे स्किपेबल चॅप्टर, दुसरे म्हणजे बाळांनो तुमचे नॉन स्किपेबल चॅप्टर. स्किपेबल चॅप्टर जे म्हणजे तुम्ही स्किप करू शकतात, नॉन स्किपेबल चॅप्टर म्हणजे त्यांना अजिबात तुम्हाला स्किप करायचे नाही, सगळ्यात जास्त प्रश्न त्या चॅप्टरमधून तुमचे येणार आहेत, ठीक आहे. आता मॅथ्स मध्ये सगळ्यात जास्त चॅप्टर, अल्जेब्रामध्ये सगळ्यात जास्त प्रश्न कोणत्या चॅप्टरमधून येणार आहेत बाळांनो? पहिला आहे बाळांनो तुमचं लिनियर इक्वेशन, ठीक आहे, सगळ्यात जास्त प्रश्न येणार आहेत. दुसरं म्हणजे बाळांनो तुमचं क्वाड्रॅटिक इक्वेशन. तिसरं म्हणजे बाळांनो तुमचं स्टॅटिस्टिक. हे 3 चॅप्टर बोर्डाने स्वतः सांगितलंय, पेपर सेटरने स्वतः सांगितलंय, आम्ही सगळ्यात जास्त प्रश्न या 3 चॅप्टरमधून टाकलेले आहेत. आणि सगळ्यात कमी प्रश्न कोणत्या चॅप्टरमधून टाकले आहेत बाळांनो? पहिलं आहे म्हणजे तुमचं अरिथमॅटिक प्रोग्रेशन, दुसरं आहे म्हणजे बाळांनो तुमचं फायनान्शियल प्लॅनिंग, आणि तिसरं आहे बाळांनो तुमचं प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन, ठीक आहे. या 3 चॅप्टरमधून कमी प्रश्न टाकलेत ऍज कम्पेअर टू या 3 चॅप्टरमधून सगळ्यात जास्त प्रश्न टाकलेत, ठीक आहे. हे झालं तुमचं बाळांनो अल्जेब्रा, है ना. अशाच पद्धतीने आपण जॉमेट्री आता बघूया. काय बघूया? जॉमेट्री आता बघूया. जॉमेट्रीचे पण कसं कन्वर्ट करायचं आपल्याला, एक म्हणजे स्किपेबल चॅप्टर, एक म्हणजे तुमचे नॉन स्किपेबल चॅप्टर. स्किपेबल चॅप्टर म्हणजे जे तुम्ही स्किप करू शकतात, नॉन स्किपेबल म्हणजे ते अजिबात तुम्हाला स्किप नाही करायचंय. नॉन स्किपेबल मध्ये जॉमेट्रीमध्ये पहिलं येतं बाळांनो तुमचं सिमिलॅरिटी, दुसरं येतं बाळांनो तुमचं सर्कल, तिसरं येतं बाळांनो तुमचं मेन्सुरेशन, ठीक आहे. हे तुम्हाला याच्यामधून सगळ्यात जास्त प्रश्न बोर्डात पेपर सेटअपने टाकलेले आहेत. सगळ्यात कमी कुठून टाकलेत बाळांनो? पहिलं म्हणजे पायथागोरस थेरम, दुसरं म्हणजे बाळांनो तुमचं कोऑर्डिनेट जॉमेट्री, तिसरं म्हणजे बाळांनो तुमचं ट्रिग्नॉमेट्री. या 3 चॅप्टरमधून कमी प्रश्न आहेत ऍज कम्पेअर टू या 3 चॅप्टरमधून, ठीक आहे. हे झालं तुमचं जॉमेट्री. आता बघूया सायन्स पण त्याआधी एक महत्वाची गोष्ट बाळांनो, टॉप 100 क्वेश्चनच्या कोर्समध्ये जर एनरोल केलं नसेल, आत्ताच एनरोल करा. मॅक्झिमम सिमिलर प्रश्न बोर्डात तिथूनच येतील बाळांनो, या गोष्टीची मी तुम्हाला खात्री देऊ इच्छितो. लास्ट इयरची तुम्ही फीडबॅक बघू शकता, विद्यार्थ्यांनी 90 ते 95% वारी काढलेली आहे. तुम्ही पण काढणार बाळांनो, मॅक्झिमम सिमिलर. त्यांचे फीडबॅक एकदा बघा तुम्ही, ठीक आहे.
प्रत्येक प्रश्न का रे बाळांनो, तिथूनच प्रश्न काय येतात असं आहे का बोर्ड प्रश्न सांगून देतात, अशी काही गोष्ट नसते बाळांनो. प्रत्येक प्रश्नाची अनालिसिस केली जाते. हा प्रश्न किती वेळा आलेला आहे, किती वेळा रिपीट होण्याची शक्यता आहे, ठीक आहे, कोणतं वर्ष आड करून आलेला आहे, जेणेकरून या वर्षी हा प्रश्न येईल का नाही येईल अशी पूर्ण अनालिसिस केली जाते. आणि तुम्हाला लास्ट मोमेंटला टॉप 100 क्वेश्चन केल्यानंतर तुम्हाला काही करायची गरज नाही बाळांनो. टॉप 100 क्वेश्चनचा कोर्स इतका महत्वाचा आहे बाळांनो, तुम्हाला तुमचा स्कोर खूप जास्त बूस्ट होणार आहे. आणि शेवटच्या क्षणी तुम्ही 1000 प्रश्न नाही सोडू शकत बाळांनो. त्यासाठी आपण टॉप 100 मध्ये कन्वर्ट केलेलं आहे, जेणेकरून लिमिटेड प्रश्न सॉल्व्ह करून तुम्ही चांगला स्कोर करू शकतात. ठीक आहे, एका दिवसात तुम्ही 15 प्रश्न जरी सोडवले ना बाळांनो, तरी 4-5 दिवसात तुमचा कोर्स संपतोय, है ना. नक्कीच एनरोल करा बाळांनो. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकली. 10वी बोर्डाचे मार्क प्रत्येक ठिकाणी बघितले जातात. तुमच्या आई वडिलांना तुम्हाला प्राऊड फील करायचे बाळांनो, ठीक आहे. आणि ही मोठी संधी आहे, ठीक आहे. सगळे आणि महत्वाच्या गोष्टी करा बाळांनो, महत्वाचे चॅप्टर्स करा जे बोर्ड सांगतं, महत्वाचे प्रश्न करा जे आपण टॉप 100 क्वेश्चनच्या कोर्समध्ये टाकलेले आहेत. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेली. आता वळूया आपण सायन्स 1 वरती, ठीक आहे. प्रॉपरली लिहूया आपण सायन्स 1 वरती, ठीक आहे. सायन्स 1 मध्ये पण आपण काय करणार बाळांनो, एक म्हणजे स्किपेबल चॅप्टर, एक म्हणजे तुमचे नॉन स्किपेबल चॅप्टर, ठीक आहे. नॉन स्किपेबल म्हणजे तुम्ही ते अजिबात स्किप करू शकत नाही. कोणते चॅप्टर आहेत बाळांनो, इथं पहिलं आहे बाळांनो तुमचं इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट, ठीक आहे. दुसरं कोणतं चॅप्टर आहे बाळांनो तुमचं, ठीक आहे. दुसरं चॅप्टर कोणतं आहे तुमचं, दुसरं बाळांनो तुमचं रिफ्रॅक्शन ऑफ लाईट, ठीक आहे. हे तुम्ही स्किप नाही करू शकत. तिसरं चॅप्टर कोणतं आहे बाळांनो, कार्बन कंपाऊंड्स, हे अजिबात स्किप नाही करू शकत. हे 3 चॅप्टर झाले सायन्स 1 चे बाळांनो. सायन्स 1 चे स्किपेबल चॅप्टर कोणते म्हणजे जे तुम्ही वगळू शकता, जे तुम्ही नाही केलं तरी चालेल. त्याच्यामध्ये पहिलं आहे बाळांनो तुमचं ग्रॅव्हिटेशन, ठीक आहे. दुसरं आहे बाळांनो तुमचं हीट, आणि तिसरं आहे बाळांनो तुमचं स्पेस मिशन, ठीक आहे. हे तुम्ही स्किप केले तरी चालेल. हे झालं तुमचं सायन्स 1 बाळांनो. हे स्वतः पेपर सेटरने सांगितलं. याच्यातले सगळ्यात जास्त प्रश्न येतील, याच्यातले सगळ्यात कमी प्रश्न येतील. सायन्स 2 बद्दल बोलायचं जरा, जे रिमेनिंग चॅप्टर आहेत ना त्याचे ॲव्हरेज प्रश्न येतील असं कन्सिडर करा तुम्ही, ठीक आहे. सायन्स 2 बद्दल बोलायचं झालं बाळांनो, स्किपेबल आणि परत नॉन स्किपेबल. नॉन स्किपेबल बद्दल जर बोलायचं झालं बाळांनो, जे अजिबात स्किप करू शकत नाही, त्याच्यामध्ये बाळांनो लिव्हिंग लाईफ प्रोसेसेस पार्ट 2, लाईफ प्रोसेसेस पार्ट 2. त्यानंतर बाळांनो तुमचं ॲनिमल क्लासिफिकेशन अजिबात स्किप नाही करू शकत, ठीक आहे. त्यानंतर तुमचं बाळांनो सोशल हेल्थ अजिबात स्किप नाही करू शकत. त्यानंतर आहे बाळांनो एन्व्हायरमेंटल मॅनेजमेंट. हे 4 चॅप्टर मधून सगळ्यात जास्त प्रश्न येणार आहेत, अजिबात स्किप नाही करायचे. हे स्वतः पेपर सेटरने सांगितलंय, स्वतः बोर्डाने सांगितलंय, ठीक आहे. जे स्किप करू शकतात त्याच्यामध्ये पहिलं कोणतं आहे बाळांनो, त्याच्यामध्ये पहिलं हेरिडिटी अँड इव्हॉल्युशन, ठीक आहे. दुसरं आहे बाळांनो इथं टुवर्ड्स ग्रीन एनर्जी, है ना. आणि तिसरं आहे बाळांनो इथं डिझास्टर मॅनेजमेंट. हे 3 चॅप्टर मधून सगळ्यात कमी प्रश्न येणार आहेत बाळांनो. हे स्वतः पेपर सेटरने सांगितले. उरलेल्या चॅप्टर मधून ॲव्हरेज प्रश्न येतील तुमचे. मॅथ सायन्स संपलं. आता बघूया आपण हिस्ट्री जॉग्राफी, ठीक आहे. आता हिस्ट्री जॉग्राफीमध्ये जे चॅप्टर सांगेल बाळांनो, मराठी मीडियम किंवा सेमीवाल्यांनी त्यांना इंग्लिशमध्ये कन्वर्ट करून घ्यायचे चॅप्टरचे नेम्स, ठीक आहे. पहिले आपण हिस्ट्री मध्ये बघूया. हिस्ट्री अँड पॉलिटिकल सायन्स मिक्स करून घेऊया. चला, हिस्ट्री अँड पॉलिटिकल सायन्सचे स्किपेबल पहिले बघूया, त्यानंतर नॉन स्किपेबल बघूया. नाही, पहिले नॉन स्किपेबल बघूया, म्हणजे जे अजिबात तुम्ही स्किप नाही करू शकत. त्याच्यामध्ये पहिलं आहे बाळांनो अप्लाइड हिस्ट्री, अजिबात स्किप नाही करायचे. दुसरे बाळांनो हिस्ट्री ऑफ इंडियन आर्ट्स, अजिबात स्किप नाही करायचं. त्याच्यानंतर आहे बाळांनो तुमचं हेरिटेज मॅनेजमेंट. हे झाले तुमचे हिस्ट्रीचे. पॉलिटिकल सायन्सचे नॉन स्किपेबल सांगतोय बाळांनो. त्याच्यामध्ये पहिलं आहे वर्किंग ऑफ कॉन्स्टिट्यूशन, ठीक आहे. आणि दुसरे बाळांनो तुमचं इलेक्ट्रोल प्रोसेस. ही अजिबात स्किप नाही करायची. या 5 चॅप्टरमधून हिस्ट्री अँड पॉलिटिकल सायन्समध्ये सगळ्यात जास्त प्रश्न येणार आहेत. हे स्वतः बोर्डाने आणि पेपर सेटरने सांगितलं आहे, ठीक आहे. आता स्किपेबल म्हणजे जे तुम्ही स्किप करू शकता, त्याच्यामध्ये पहिले पॉलिटिकल सायन्स बघून घेऊया. चॅलेंजेस फेस बाय इंडियन डेमोक्रेसी, हा तुम्ही स्किप करू शकतात, ठीक आहे. सगळ्यात कमी प्रश्न त्याच्यातून येणार आहेत. त्याच्यानंतर आहे बाळांनो तुमचं हिस्ट्रीमध्ये जर बोलायचं झालं बाळांनो तुमचं एंटरटेनमेंट अँड हिस्ट्री, सगळ्यात कमी प्रश्न टाकणार आहे बोर्ड, ठीक आहे. त्यानंतर तुमचं स्पॉट अँड हिस्ट्री, ठीक आहे. याच्यामधून सुद्धा सगळ्यात कमी प्रश्न येणार आहेत. आणि त्यानंतर तुमचं बाळांनो हेरिटेज मॅनेजमेंट, टुरिझम अँड हिस्ट्री, टुरिझम अँड हिस्ट्री, याच्यामधून सगळ्यात कमी प्रश्न येणार. या 4 चॅप्टरमधून सगळ्यात कमी प्रश्न येणार आहेत. हे स्वतः पेपर सेटरने बोर्डाने सांगितलंय. या 6 चॅप्टरमधून सगळ्यात जास्त येणार आहेत. हे स्वतः पेपर सेटर बोर्डाने सांगितलंय. हे झालं हिस्ट्री पॉलिटिकल सायन्स. तर लास्ट उरलं बाळांनो तुमचं जिओग्राफी. जिओग्राफीचे नॉन स्किपेबल जे तुम्ही अजिबात स्किप नाही करू शकत, त्याच्यामध्ये पहिलं आहे बाळांनो तुमचं नॅचरल व्हेजिटेशन अँड वाईल्ड लाईफ, ठीक आहे. दुसरं आहे बाळांनो तुमचं पॉप्युलेशन. तिसरं आहे बाळांनो तुमचं ह्युमन सेटलमेंट. आणि चौथं आहे बाळांनो तुमचं इथं टुरिझम, ट्रान्सपोर्ट अँड
कम्युनिकेशन ही अजिबात स्किप करायची नाही, सगळ्यात जास्त प्रश्न येणार आहेत बोर्डात. त्यानंतर जे स्किपेबल आहेत बाळांनो, त्याच्यामध्ये पहिलं आहे बाळांनो क्लायमेट आणि दुसरं आहे बाळांनो इथं इकॉनॉमी अँड ऑक्युपेशन. ही दोघं तुम्ही स्किप करू शकता, सगळ्यात कमी प्रश्न इथं येणार आहेत बाळांनो. हे झालं तुमचं मॅथ्स 1, मॅथ्स 2, सायन्स 1, सायन्स 2, जॉग्राफी, हिस्ट्री, पॉलिटिकल सायन्स सगळे सब्जेक्ट कव्हर केले आपण. ठीक आहे. पुढचा व्हिडिओ जेन्युअनली तुम्हाला जर इंग्लिश पेपर लीक वरती हवा असेल बाळांनो, प्लीज कॉमेंट करा इंग्लिश पेपर लीक आणि 1000 लाईक्स कंप्लीट करून द्या, लगेच मी नेक्स्ट व्हिडिओ अपलोड करून देईल. ठीक आहे. खूप गरज आहे आता तुमच्या रिस्पॉन्सची, कारण मला रिस्पॉन्स नाही भेटला, मी नाही टाइम वेस्ट करणार ना बाळांनो. तेवढाच टाइम मी माझ्या क्लासमध्ये लावेल, तेवढाच टाइम मी माझ्या कोचिंगमध्ये लावेल. तुम्ही मला मी तुमच्याकडून पैसे मागतोय काही गोष्टीचे नाही बाळांनो, फक्त तुम्हाला लाईक करायचं बाळांनो. तेवढं पण तुम्ही नसताल करणार तर मग विचार करण्यासारखी गोष्ट आहे. ठीक आहे. आणि टॉप 100 क्वेश्चनच्या कोर्समध्ये लगेच एनरोल करा बाळांनो. मॅक्झिमम सिमिलर प्रश्न बोर्डात तिथूनच येतील, मी गॅरंटी देतो. ठीक आहे. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेली, व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करा. भेटूया नंतरच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय, टेक केअर, थँक्यू.